हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू दी माय चॅनल मॅथ्स बाय खाडसर. मित्रांनो, आपला आयएमपी सिरीज चालू आहे आणि आयएमपी सिरीज मध्ये आज आपण घेणार आहोत डिफरन्शिएशन. मित्रांनो, व्हिडिओला चालू करण्याच्या आधी पहिल्यांदा मी तुम्हाला सजेस्ट करेन की डिस्क्रिप्शन मध्ये डिफरन्शिएशन चॅप्टरची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते डिफरन्शिएशन चॅप्टर पहिल्यांदा बघा. त्याचबरोबर इथे आय बटन वरती डिफरन्शिएशन चॅप्टरचं वन शॉट लेक्चर दिलेलं आहे, ते लेक्चर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघा, जेणेकरून तुमच्या सगळ्या जे काही बेसिक आयडियाज आहेत त्या सगळ्या या ठिकाणी क्लिअर होणार आहे. डिफरन्शिएशन मध्ये खूप मोठं चॅप्टर आहे, नियर अबाउट 270 क्वेश्चन्स आपल्याला माहित आहे, एक्झरसाइज मध्ये आहेत, 5 एक्झरसाइज आहेत. खूप मोठं चॅप्टर आहे आणि इझी पण चॅप्टर आहे. फक्त फॉर्म्युलेज आहेत, ते जर का आपण चांगल्या पद्धतीने केलं तर इझिली हे चॅप्टर आपण चांगल्या पद्धतीने कव्हर करू शकतो. ओके, तर चला आज आपण चालू करतोय आयएमपी डिफरन्शिएशन. ओके मित्रांनो, व्हिडिओला जर का तुम्ही लाईक केलं नसेल तर पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा. तसेच मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपल्या मित्रांना आपल्या चॅनल बद्दल सांगा. आणि तुम्हाला वाटत असेल की या लेक्चरची, या व्हिडिओची आपल्या मित्रांना गरज असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. तर चला आज चालू करतोय आपण या ठिकाणी डिफरन्शिएशन आयएमपी क्वेश्चन्स. पहिल्यांदा तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे, मी शिकवताना तुम्हाला सांगितलं होतं, या युनिटमध्ये 3 थेरम आहे की जे मोस्ट आयएमपी आहेत. तेव्हाही सांगितलं होतं, त्या 3 थेरम पैकी एखादा थेरम निश्चितपणाने विचारला जातो, ज्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पहिला थेरम दिलेला आहे. ओके, सेकंड अँड थर्ड तीनही थेरम दिलेले आहे आणि कधी विचारलेला आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, पहिला थेरम काय आहे बघा, इफ y इक्वल्स टू एफ ऑफ यू is a differentiable function of u and u equals to g of x is a differentiable function of x such that the composite function y equals to f of g of x is a differentiable function of x, then prove that. काय प्रूव्ह करायचं असतं आपल्याला माहित आहे, dy upon dx equals to dy upon du into du upon dx हे प्रूव्ह करायचं आहे. आणि हा का कशाचा थेरम आहे तर कंपोजिट फंक्शनचा थेरम आहे. ओके, एफ ऑफ जी ऑफ एक्स, एकामध्ये दुसरं फंक्शन. ओके, एकामध्ये दुसरं जर फंक्शन असेल तर ते सॉल्व्ह करताना आपण कंपोजिट फंक्शनचा यूज करतो. हा थेरम आहे. थेरम 3 मार्काला विचारला जातो, पण थेरम सोबत एक प्रॉब्लेम पण दिलेला असतो, छोटासा प्रॉब्लेम असतो. थेरम प्लस प्रॉब्लेम असा हा 4 मार्काचा असतो. या ठिकाणी थेरम 3 मार्काला आहे आणि एक छोटासा प्रॉब्लेम दिलेला आहे, dy अपॉन dx इक्वल्स टू y इक्वल्स टू रूट एक्स स्क्वेअर प्लस 5. ओके, सो हा सिंपलसा एक प्रॉब्लेम आहे, तो सॉल्व्ह करायचा आहे. म्हणजे आपल्याला हे 4 मार्क्स मिळणार आहे. टोटल किती, 4 मार्क्सला. कधी विचारला गेला होता तर ऑक्टोबर 2021 ला हा थेरम विचारला गेलेला होता. त्यानंतरचा जो थेरम आहे या ठिकाणी, इफ y इक्वल्स टू एफ ऑफ एक्स इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स ऑन एन इंटरवल I and y is 1 on 2 and dy by dx not equals to 0 on I, then prove that dx upon dy equals to 1 upon dy upon dx where dy upon dx not equals to 0. ओके, हा थेरम आपण बघितला होता. हा कशाचा आहे तर इन्व्हर्स फंक्शनचा थेरम आहे. सिंपलचा थेरम आहे, इन्व्हर्स फंक्शनचा थेरम आहे. आणि हाही थेरम बऱ्याच वेळेस क्वेश्चन्स मध्ये विचारला जाऊ शकतो. लास्ट जुलै 2022, जुलै 2023 मध्ये पण हा 4 मार्काकरिता विचारला गेला होता. थेरम हा 3 मार्काचा आहे. तर यासोबत हा जो काही प्रॉब्लेम दिलेला आहे, हा प्रॉब्लेम 1 मार्कासाठी म्हणजे 3 + 1 4 मार्कासाठी आहे. प्रॉब्लेम काय आहे तर डी अपॉन डी एक्स इक्वल्स टू कॉट इनव्हर्स ऑफ एक्स इक्वल्स टू -1 अपॉन 1 + x स्क्वेअर. हा सिंपलचा एक प्रॉब्लेम आहे. आता एक्झाम मध्ये हेच प्रॉब्लेम येतील का तर नाही, निश्चित प्रॉब्लेम वेगळा येऊ शकतो, परंतु थेरम सेम आहे. पहिला, दुसरा, तिसरा कंपोजिट फंक्शनचा असेल, इन्व्हर्स फंक्शनचा असेल की पॅरामेट्रिक फंक्शनचा असेल, तीनही थेरम पैकी निश्चितपणाने एखादा थेरम विचारला जाऊ शकतो. मग प्रॉब्लेम याच्यावरचा 1-1 मार्काचा जो काही प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम वेगवेगळे येऊ शकतात, कुठलाही एखादा प्रॉब्लेम येऊ शकतो, पण सिंपलचा असतो कारण त्याचं वेटेज फक्त 1 मार्काचा आहे, कारण ऑलरेडी थेरमला 3 मार्क्स दिलेले आहेत. ओके, थर्ड थेरम काय आहे बघा, तर या ठिकाणी इफ x इक्वल्स टू एफ ऑफ टी अँड y इक्वल्स टू जी ऑफ टी आर डिफरन्शिएबल फंक्शन्स of t so that y is a function of x and dx upon dt not equals to 0,
then prove that dy upon dx equals to dy upon dt, again dx upon dt, अपॉनला dx upon dt. ओके, इथे काय सांगितलेलं आहे, dx upon dt नॉट इक्वल्स टू 0. आपल्याला माहित आहे हा डिनॉमिनेटर जर का 0 झाला तर ते इन्फिनिटी होऊन जातं, पण मग तो 0 नसायला पाहिजे. हाही थेरम आपण बघितलेला आहे. ओके, पॅरामेट्रिक फंक्शनचा हा या ठिकाणी थेरम आहे. या थेरम वरती काय दिलेलं आहे तर एक प्रॉब्लेम दिलेला आहे. dy अपॉन dx काय दिलेला आहे, x काय दिलेला आहे a t स्क्वेअर, y काय दिलेला आहे 2at. आपल्याला माहिती आहे t काय आहे तर पॅरामीटर आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t करावं लागणार आहे याला. ओके, म्हणजे t चं आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागणार आहे, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t करणार आहे. हा एक मार्काचा प्रॉब्लेम आहे, सिंपलचा आहे. हा थेरम यूज करून हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. हा थेरम पण सिंपल आहे. ओके, हे 3 थेरम मी शिकवताना सांगितलं होतं तुम्हाला, मोस्ट आयएमपी थेरम्स आहेत. हे 3ही थेरम आपल्याला करून जायचे. यापैकी एक 101% आपल्याला विचारला जातो एक्झाम मध्ये, त्यामुळे आपल्याला हे 3ही थेरम चांगल्या पद्धतीने करून जायचे आहेत. हे 3 थेरम झाल्यानंतर मग काही 4 मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत की प्रोबेबल आहेत, हे विचारले जाऊ शकतात. या टाईपचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, हेही तुम्ही करायला पाहिजे. ज्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे बघा, इफ y इक्वल्स टू कॉस इन ब्रॅकेट m इंटू कॉस इनव्हर्स ऑफ x देन शो दॅट. ओके, आपल्याला हे शो दॅटचा क्वेश्चन दिलेला आहे. y इक्वल्स टू कॉस इन ब्रॅकेट m इंटू कॉस इनव्हर्स ऑफ x दिलेला आहे आणि आपल्याला हे दाखवायला सांगितलेलं आहे, या ठिकाणी शो करायला सांगितलेला आहे. हा मार्च 2023 ला 4 मार्काकरिता आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन विचारला गेलेला होता. अगेन नेक्स्ट बघा, डिफरन्शिएट टॅन इनव्हर्स ऑफ इन ब्रॅकेट रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन एक्स विथ रिस्पेक्ट टू कॉस इनव्हर्स ऑफ इन ब्रॅकेट रूट 1 प्लस रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, आता बघा या ठिकाणी टॅन इनव्हर्स ऑफ अँड विथ रिस्पेक्ट टू अगेन एक म्हणजे 2 फंक्शन दिलेले आहे. ओके, या ठिकाणी इनव्हर्स फंक्शन आहे, या ठिकाणी इनव्हर्स फंक्शन आहे. तर आपण या टाईपचे क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करत होतो, तर याला काय करतोय आपण u कन्सिडर करतो आणि याला v कन्सिडर करतो. ओके, मग डिफरन्शिएटिंग u विथ रिस्पेक्ट टू v. ओके, म्हणजे u ला आपण डिफरन्शिएट करायलो विथ रिस्पेक्ट टू v आणि v फंक्शन काय आहे तर आपण त्याला कन्सिडर केलेलं आहे. या वेळी आपण क्वेश्चन जरी खूप मोठा दिसत असेल तरी इझी आहे. या टाईपचे आपण क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहे. ओके, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही ते आन्सर्स बघू शकता. देन इफ x इक्वल्स टू कॉस थिटा अँड y इक्वल्स टू साइन क्यूब थिटा शो दॅट y इंटू डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस dy अपॉन dx ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू 3 साइन्स स्क्वेअर थिटा इन ब्रॅकेट 5 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. ओके, हे काय आहे, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह दिलेला आहे या ठिकाणी. ओके, d2y अपॉन dx स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे. हा पण अगदी सिंपलचा क्वेश्चन आहे. या टाईपचे आपण क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहे. हा प्रोबेबल क्वेश्चन्स आपल्याला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. देन अगेन बघा, इफ y इक्वल्स टू इन ब्रॅकेट एक्स प्लस रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 रेस टू दी पॉवर m शो दॅट एक्स स्क्वेअर मायनस 1 d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस x dy अपॉन dx इक्वल्स टू m स्क्वेअर y. या टाईपचे आपण या ठिकाणी क्वेश्चन्स घेतलेले आहेत. हाही क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत, आयएमपी क्वेश्चन्स आहेत. यापैकी क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. पहिल्यांदा तर सगळे थेरम हे निश्चित विचारला जातो. एखादा तरी थेरम प्रिव्हियस जे काही एक्झाम झालेले आहेत त्यामध्ये विचारल्या गेलेले आहेत आणि तुम्ही जे काही एक्झाम फेस करणार आहात 2025 ची त्यामध्येही या थेरम पैकी एखादा थेरम निश्चितपणाने विचारले जाऊ शकतात. या थेरमची चांगल्या पद्धतीने तयारी करून ठेवा, म्हणजे एक्झाम मध्ये जर का आला तर तुम्ही इझिली तो चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकाल. सोबतच हे जे काही क्वेश्चन्स दिलेले आहेत 4 मार्काकरिता ते क्वेश्चन्स आहेत, प्रोबेबल आहेत की ते येऊ शकतात, त्या टाईपचे क्वेश्चन्स येऊ शकतात. तर त्याचीही थोडीशी चांगली तयारी करा. तयारी करत असताना निश्चितपणाने आपला जो काही प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला जे काही व्हिडिओ मिळणार आहे किंवा इथे आय बटन वरती जो काही व्हिडिओ मिळणार आहे 1 शॉट लेक्चर, तो निश्चितपणे तुम्हाला कामी पडणार आहे. तो व्हिडिओ बघा आणि देन हे सगळे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करून बघा. हे क्वेश्चन्स पाहून सॉल्व्ह करा. त्याने काय होणार आहे, जर तुमची चांगली प्रॅक्टिस होणार आहे, लिहिण्याची चांगली प्रॅक्टिस झाली तर निश्चितपणे तुम्हाला एक्झाम मध्ये जर का तो क्वेश्चन आला तर तुम्ही अगदी कमी वेळात आणि चांगल्या पद्धतीने तो क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहात. तर हा होता आजचा व्हिडिओ. नेक्स्ट लेक्चरला आपण अगेन दुसऱ्या एखाद्या चॅप्टरचे आयएमपी घेऊन भेटणार आहोत. थँक्यू.